नमस्कार मित्रांनो. आज मी एक अशा विषयावर बोलणार आहे जो फक्त प्रवाशांचा मुद्दा नाही, तर गेल्या 16 पेक्षा अधिक वर्षापासून सुरू असलेल्या जनआंदोलनाचा विषय आहे. आणि तो विषय म्हणजे अहिल्यानगर पुणे इंटरसिटी ट्रेनची गरज. मित्रांनो, आज दररोज हजारो लोक अहिल्यानगरहून पुण्याकडे प्रवास करतात. शिक्षणासाठी, नोकरीसाठी, व्यवसायासाठी, उपचारासाठी आणि अनेक सरकारी कामांसाठी. पण आजही या मार्गावरती जलद, नियमित आणि सोयीस्कर इंटरसिटी ट्रेन किंवा लोकल उपलब्ध नाही. ही मागणी काही आजची नाही. गेल्या 16 वर्षापासून अहिल्यानगर पुणे इंटरसिटी समिती आणि अहिल्यानगर प्रवासी संघटना सतत या विषयासाठी पाठपुरावा करत आहे. रेल्वे प्रशासनाला निवेदना, बैठकी, लोकप्रतिनिधींची चर्चा, सर्व पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आकडेवारी पाहिली तर परिस्थिती किती गंभीर आहे हे लक्षात येईल. दररोज फक्त सरकारी म्हणजे एसटीच्या जवळपास 750 पेक्षा अधिक, 650 पेक्षा अधिक बस पुण्याकडे एकाच दिशेने धावतात. याशिवाय खासगी बसेस, कार, कॅब, ट्रॅव्हल्स यांची संख्या वेगळीच. दररोज साधारण 20,000 लोक पुण्याकडे प्रवास करतात आणि वीकेंडला ही संख्या तब्बल 40,000पर्यंत जाते. कल्पना करा, इतकी मोठी प्रवासी संघटना, पण तरीही इंटरसिटी ट्रेन नाही. आज पुणे हे महाराष्ट्राचं शिक्षण, IT आणि उद्योगाचं मोठं केंद्र बनलेलं आहे. नगरमधील अनेक विद्यार्थी पुण्यात शिकतात. अनेक युवक युवती IT कंपन्यांमध्ये कामं करतात. व्यापारी, कर्मचारी, रुग्ण आणि कुटुंबीय सतत या मार्गावरती प्रवास करतात. पण दुसरीकडे वाघोली, शिक्रापूर, शिरूर, चाकणफाटा, रांजणगाव या भागांमध्ये प्रचंड ट्रॅफिक जॅम असते. 3 ते 5 तासाचा प्रवास सामान्य गोष्ट झाली आहे. कालच आमचे मित्र निवेदक प्रसाद बेर्डेकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती की त्यांना किमान 5 तास लागले पुण्याला पोहोचायला, आणि आतापर्यंत या नगर पुणे रस्त्याबद्दल काही केलं का नाही. त्याचबरोबर अपघात वाढत आहेत, इंधन खर्च वाढत आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोकांचा अमूल्य वेळ वाया जात आहे. या मागण्यासाठी मोठ्या नेत्यांनाही भेटण्यात आलेले. माजी रेल्वे मंत्री मल्लिकार्जुन खरगे, पियुषजी गोयल, माजी रेल्वे मंत्री सुरेशजी प्रभू आणि आपल्या छत्रपती संभाजीनगरचे माजी रेल राज्यमंत्री रावसाहेबजी दानवे यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवण्यात आलं. माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी स्वतः दौंड ते अहिल्यानगर रेल्वे मार्गाची पाहणी केली होती. त्याचबरोबर त्यांनी हा विषय लोकसभेत देखील उपस्थित केला. तसेच आमदार संग्राम भैया जगताप हे तर या मोहिमेत सोबतच आहेत. ज्यावेळेस सह्यांची मोहीम सुरू केली होती आणि 40,000 पेक्षा अधिक नागरिकांची सह्या घेण्यात आले होते. पहाटे 6 वाजता देखील भैया आमच्या सोबत स्टँडवर असायचे सह्या घेण्यासाठी. खासदार निलेशजी लंके यांनी देखील हा विषय लोकसभेत उपस्थित केलेला आहे. या सगळ्यांनी या मागणीला समर्थन दिलेलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या मार्गासाठी आपल्याला कुठल्याही नवीन रेल्वे लाईनची गरज नाही, कुठलीही भूसंपादनाची गरज नाही. इन्फ्रास्ट्रक्चर आधीपासून आपल्याकडे उपलब्ध आहेत. 2 डबल रेल्वे ट्रॅक उपलब्ध आहे, स्टेशन्स उपलब्ध आहेत. फक्त पाहिजे तर इच्छाशक्ती आणि ती नवीन इंटरसिटी ट्रेन सुरू करण्याचा निर्णय आवश्यक आहे. आणि हा निर्णय पुणे रेल्वे विभाग स्वतः घेऊ शकतो. म्हणूनच आज आवश्यकता आहे जनतेची आवाज अधिक ताकदीने पुढे येण्याची. कारण ही फक्त ट्रेनची मागणी नाही, तर लाखो तास वाचवण्याची मागणी आहे, सुरक्षित प्रवासाची मागणी आहे, विद्यार्थ्यांच्या भविष्याची मागणी आहे, इंधन वाचवण्याची मागणी आहे आणि अहिल्यानगर शहराच्या विकासाची मागणी आहे. जर इतर शहरांना इंटरसिटी सेवा मिळू शकते, पुणे बारामती, पुणे सोलापूर, पुणे कोल्हापूर, पुणे लोणावळा, पुणे मुंबई यांना इंटरसिटी उपलब्ध आहे, तर अहिल्यानगर आणि पुणे यांना इंटरसिटी का नाही? तुम्हाला काय वाटतं? अहिल्यानगर पुणे इंटरसिटी सुरू व्हायला हवी का? तुमचे मत नक्की सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून हा आवाज रेल्वे प्रशासन आणि सरकारपर्यंत पोहोचेल. अहिल्यानगर पुणे इंटरसिटी ट्रेन व्हावी यासाठी अहिल्यानगर पुणे इंटरसिटी समिती तसेच नागरिक या सगळ्यांची एकत्रितपणे आवाज येणं गरजेचं आहे. आणि ती आवाज सरकारपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे की आज अहिल्यानगरला या इंटरसिटीची गरज आहे. तरी चला,
आपण आपलं काम करूया, ही आवाज सरकारपर्यंत पोहोचवूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.